कापसावर फवारणीची संपूर्ण माहिती आणि योग्य वेळ, रोगमुक्त आणि भरघोस उत्पादन कसे मिळावे, हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावर फवारणी कधी करावी, कोणते औषधे वापरावीत आणि त्यांचा योग्य वेळ काय आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। योग्य फवारणी आणि वेळेत उपाययोजना केल्यास कापसाचे उत्पादन चांगले मिळते आणि रोगराईचा धोकाही कमी होतो। कापसावरील कीड आणि रोगांची ओळख। कापसावर अनेक प्रकारच्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो। त्यामध्ये प्रमुख आहेत बोंडअळी। ही कापसावरील सर्वात घातक कीड आहे जी कापसाचे मोठे नुकसान करते। पांढरी माशी। ह्या किडीमुळे पानावर चिकट पदार्थ येतो आणि कापूस पिवळसर होतो। लाल कोळी। पानांवर लाल ठिपके येतात आणि पाने सुकतात। कापसावरील बुरशीजन्य रोग। बुरशीमुळे पानावर पांढरे डाग पडतात ज्यामुळे उत्पादन घटते। फवारणीचे प्रकार आणि वेळ। कापसावर कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणीचे महत्त्व आहे। खालील प्रमाणे योग्य वेळेत फवारणी करणे आवश्यक आहे। पहिली फवारणी कापूस रोप अवस्थेत असताना 15 ते 20 दिवसानंतर। फवारणीसाठी क्विनोलफॉस किंवा इमिडाक्लोप्रिड यांचा वापर करा। यावर पिकांवर सुरुवातीच्या कीड नियंत्रणात येतात। यामध्ये मुख्यतः चिमूटभर किडींचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणी केली जाते। दुसरी फवारणी 30 ते 40 दिवसानंतर। फवारणीसाठी स्पायरोमोसिफेन किंवा एम्बोपॅक्टिन यांचा वापर करा। ही फवारणी लाल कोळी आणि पांढरी माशी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे। या काळात पानांच्या रोगाचे निरीक्षण करा आणि त्यानुसार बुरशी विरोधी औषधांचा वापर करा। तिसरी फवारणी 60 ते 50 दिवसानंतर। बोंडअळी नियंत्रणासाठी फवारणीसाठी क्लोरोपायरिफॉस किंवा इमामेक्टिन बेंझोएट यांचा वापर करा। बोंडअळीपासून बचावासाठी ही फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे। या काळात कापसाच्या बोंडावर विशेष लक्ष द्या कारण आळ्या याच काळात नुकसान करतात। चौथी फवारणी 70 ते 80 दिवसानंतर। अन्नद्रव्य आणि संरक्षणासाठी फवारणीसाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकचे मिश्रण वापरा। यामुळे कापसाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि उत्पादन क्षमता वाढते। त्यावेळी कीटकनाशकांबरोबरच वनस्पती पोषकांचा वापर करा जेणेकरून पिकाचे आरोग्य टिकून राहते। फवारणी करताना घ्यायची काळजी। योग्य प्रमाणात फवारणी। औषधांचे प्रमाण अधिक किंवा कमी झाल्यास पिकांवर परिणाम होऊ शकतो। नेहमी शिफारस केलेल्या प्रमाणातच औषधी फवारणी करा। सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी। फवारणी नेहमी थंड वातावरणात करा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी। उन्हाळ्यात फवारणी केल्यास औषधांचा परिणाम कमी होतो। सुरक्षा साधने वापरा। फवारणी करताना नेहमी योग्य सुरक्षा साधने म्हणजे मास्क, हातमोजे, चष्मा हा वापरा। नैसर्गिक उपाय आणि जैविक फवारणी। नीमार्क किंवा नीम तेल हे जैविक कीटकनाशक म्हणून वापरले जाते। यामुळे कीड नियंत्रणात होते आणि पर्यावरणाला हानी पोहोचत नाही। त्रिकोडर्मा ही जैविक बुरशी आहे
जी बुरशीजन्य रोगांवर प्रभावी उपाय म्हणून काम करते। तर मित्रांनो, कापसावर फवारणी करण्यासाठी योग्य वेळेची आणि औषधांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। यामुळे तुम्ही कापूस पिकातील रोग आणि कीड नियंत्रणात आणू शकता आणि उत्पादन वाढवू शकता। फवारणीच्या वेळेचे योग्य नियोजन करून कापूस पिकाला रोगमुक्त ठेवा।